महाराष्ट्रातील सर्व धर्म समभाव तरुण पिढीला, माझ्या बळीराजाला आणि लाडके भाऊ लाडक्या बहिणी प्रशिक्षणार्थी सर्व बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एकादशी निमित्ताने गेल्या अनेक दिवसापासून आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक कविताताई अभिलाल दादा देवरे माझ्या महाराष्ट्रातील भविष्यासाठी, तरुण पिढीच्या भविष्यासाठी 16 दिवस सुट्रेपाडा या गावात अन्नत्याग, आज 3 दिवस आज 16वा दिवस धरणे आंदोलन आणि 3 दिवस आनंदखेडा या ठिकाणी धरणे आंदोलन. वयाच्या 34व्या वर्षी 35 दिवस बलिदान देणारा हा जगातला पहिला तरुण सर्व परिवाराला घेऊन, स्वतःचा मुलगा मुलगी आई आणि बहिणींना सोबत घेऊन केलेला आहे. मला एकच म्हणायचं आहे, जनसामान्याचं काम करत असताना रात्री पाठी आमदार खासदार मंत्र्यांना जो भेटतो तो कदाचित मॅनेज होतो, असा आपल्यावरती शिंतडा उडवणं खरंच शक्य असतं. बच्चू भाऊ, तुम्हाला माझा एक प्रश्न आहे, माझा बळीराजावर अन्याय करू नका. जर तुम्हाला जनसामान्य शेतकऱ्याचा आवाज उठवायचा असेल तर रात्री पाठी दिवसा तुम्ही राज्यमंत्र्यांना भेटणं चुकीचं आहे. आणि प्रशिक्षणार्थ्यांचा सुद्धा कोण नेतृत्व करत असेल तर आमदार खासदार मंत्र्यांना जर तुम्ही भेटत असाल तर तुम्ही कुठेतरी शटल होण्याच्या मार्गावर असतात. जरांगे साहेबांनी कधी भेट दिली नाही. अभिलाल दादा 35 दिवस बलिदान दिलं, आपण काही कधी भेट दिली नाही. आणि भेट का द्याल? का राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे प्रधानमंत्री मालक आहेत का? अरे मालक या देशाचा फक्त माझा बळीराजा आणि फक्त माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संविधानाने आपण चालतो, ते मालक. आणि माझ्या संविधानामध्ये तरतूद आहे, आपण भारतीय राज्यघटनेच्या कलम 14, 16, 19, 21, 23, 39, 41, 43, 46, 51 हे जे आंतरराष्ट्रीय उडार अनुच्छेद 2, 23, 25 यानुसार हा अभिलाल दादा देवरे आणि कविताताई देवरे सहपरिवार लढत आहे. मला एकच प्रश्न विचारायचा आहे बच्चू भाऊ, आपल्याला एवढी काय गरज भासली की तुम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माघार घेतली? जनसामान्याचा आवाज तुमच्यावर बोट दाखवतो. जर बोट दाखवत असेल तर खरं काय? अरे देवेंद्र फडणवीस सारखा नालायक मुख्यमंत्री या देशात, या भारतात आपल्याला शोधून मिळणार नाही. देवेंद्र फडणवीस म्हणतो गुवाहाटीला माझा एकच फोन गेला तरी बच्चू भाऊ पडत आला आणि आमचं सरकार आलं. बच्चू भाऊ, तुम्ही माझ्या बळीराजाला फसवलं की काय? हा प्रश्न विचारण्यासाठी जनसामान्य तुमच्या जवळ येत आहे. आणि अभिलाल दादा देवरे आणि आमच्या आदर्श मल्हार सेनेच्या माध्यमातून तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही स्पष्ट करावं, माझ्या बळीराजाला फसवलं की नाही. जर फसवलं असेल तर ते मान्य करावं, नाही फसवलं असेल तर स्पष्ट करावं की हा देवेंद्र फडणवीस नालायक आहे, हरामखोर आहे, एकनाथ शिंदे नालायक आहे, लबाड आहे, अजित पवार नालायक आहे, लबाड आहे, नरेंद्र मोदी अमित शहा लबाड आहे.